सर्वांना Yes, जय भीम. we are live. उद्या 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना सर्वप्रथम सावित्रीबाई फुले जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि सत्यशोधक महिला आघाडीतर्फे आज दिनांक 2 जानेवारी रोजी आपण भारतातील महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळावर जी चर्चा आहे, तर या चर्चेत मी सगळे जे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऐकतायत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी ऍडव्होकेट शारदा वाडेकर मॅडम उपस्थित आहेत. मी मॅडमचं सत्यशोधक महिला आघाडीच्या वतीने या चर्चेमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर आपण चर्चेला मॅडमचं म्हणजे मॅडम कडून ऐकण्यापूर्वी मी अगदी थोडक्यात मॅडमचा परिचय करून देते. ऍडव्होकेट शारदा वाडेकर मॅडम ह्या रिटायर्ड मोटर व्हेकल प्रोसिक्युटर आहेत. त्यांनी पुणे आरटीओ मध्ये 33 वर्ष काम केले आहे. त्या मागील 7 वर्षांपासून सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस ऍक्ट 2013च्या अंतर्गत स्थापित पुणे जिल्ह्याच्या लोकल कंप्लेंट कमिटीच्या प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काम बघतात. तसेच पुणे आरटीओ मधील इंटरनल कंप्लेंट कमिटीच्या त्या चेअरपर्सन म्हणूनही मागील 15 वर्षांपासून काम बघतात आणि सध्या त्या सोशल वर्कर म्हणून त्या कमिटीचे काम बघतात. पुणे बार असोसिएशनची जी इंटरनल कंप्लेंट कमिटी आहे त्यामध्ये सुद्धा मागील 2 वर्षांपासून त्या आहेत आणि या कमिटीच्या चेअरपर्सन म्हणून त्या काम बघतात. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासोबत त्या मागील 25 वर्षांपासून सामाजिक कार्य करतात आणि मागील 6 वर्षांपासून त्या महात्मा फुले समता प्रतिष्ठान पुणे त्या जनरल सेक्रेटरी आहेत. त्या घरकामगार स्त्रिया असतील किंवा संघटित क्षेत्रातील स्त्रिया असतील यांच्या विविध प्रश्नांवर त्यांच्या सोशल सिक्युरिटीच्या प्रश्नांवरती मागील 20 वर्षांपासून काम करतात. मोलकरीण पंचायतीच्या त्या जनरल सेक्रेटरी आहेत. तसेच महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन पुणेच्या त्या मेंबर आहेत आणि अशा विविध स्त्रियांसंबंधी ज्या महत्वाच्या बॉडीज आहेत, जे क्षेत्र आहेत, त्यामध्ये वाडेकर मॅडम अतिशय महत्वाचे काम करत आहेत. तर आणि अजून सध्या त्या पुणे जिल्ह्यातील आदिवासी समूहांसोबत काम करत आहे. तर अशा बहुआयामी आणि अभ्यासू अशा व्यक्तिमत्व असलेल्या आदरणीय शारदा वाडेकर मॅडम आज आपल्यासोबत कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळ या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यात आवर्जून उपस्थित आहेत. तर मी मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी एकूणच स्त्रियांप्रती जो वेगवेगळ्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी जो लैंगिक छळ होतो त्या अनुषंगाने मांडणी करावी. त्या संबंधी जो कायदा आहे त्याविषयी पण आम्हाला सांगावं, त्याची पार्श्वभूमी आणि त्या एकूणच कायद्यासंबंधी. तसेच आपण ज्या हेतूनी ही चर्चा आयोजित केलेली आहे की महिला कुस्तीपटूंना जो एक लैंगिक छळाचा सामना करावा लागला आणि त्यांना त्यासाठी किती आंदोलन करावं लागलं, ज्याला कुठलीही दाद मिळालेली आपल्याला दिसत नाही, त्या अनुषंगाने सुद्धा मॅडमनी मांडणी करावी. तर मी आपल्या सत्यशोधक महिला आघाडीच्या वतीने आदरणीय शारदा वाडेकर मॅडम यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रित करते. धन्यवाद. सर्वप्रथम सत्यशोधक महिला आघाडीतर्फे हा जो सावित्रीबाईंची उद्या जयंती आहे त्याच्या पूर्वसंध्येला आपण हा कार्यक्रम घेतोय. म्हणजे सावित्रीबाईंनाच आपण कुठेतरी या ठिकाणी नमस्कार करतोय आणि त्यांचं स्मरण ठेवतोय. आणि मला वाटतं आजचा जो आपला विषय आहे तो भारतातील महिला कुस्तीपटू की ज्यांचा आता सगळीकडेच आपण गेल्या 1-1.5 महिन्यापासून ही चर्चा खूप ऐकतोय आणि त्या महिला ज्या जवळजवळ गेल्या वर्षी म्हणजे 5-6 महिने त्यांचं हे आंदोलन जे आहे कुस्तीपटू महिलांनी ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आपल्याला दिसलं. जंतर मंतरमध्ये जेव्हा त्यांनी ते आंदोलन केलं त्यावेळेला पोलिसांची जी काही भूमिका होती ती देखील आपण त्या ठिकाणी पाहिली होती आणि पंतप्रधानांच्या कार्यालयासमोर किंवा त्यांच्या घराच्या समोर जे हे सगळं चाललेलं होतं आणि सगळा देश पूर्ण त्या ठिकाणी बघत होता. आणि मला वाटतं साक्षी मलिक ही जी आपली कुस्तीपटू महिला आहे तिला तर पंतप्रधानांनी जे काही स्लोगन या भारतातील महिलांसाठी दिलं होतं की बेटी पढाओ आणि बेटी बचाओ,
याचं तिला त्यांनी स्लोगन पूर्ण देशभर त्याचा प्रचार करण्यासाठी म्हणून तिला नेमलेलं होतं. त्याची ती ब्रँड अँबॅसेडर होती. आणि जी महिला म्हणजे आम्हाला महिलांना शिक्षित करा आणि आम्हाला वाचवा आणि आणि शिक्षित करा. ह्या महिलेलाच की मला ह्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी काम करते, ज्या ठिकाणी माझं हे सगळं चाललेलं आहे, जिथं मी हे प्रशिक्षण घेते, त्या ठिकाणी मी सुरक्षित नाहीये. आणि माझ्यासारख्या असंख्य महिला आणि मुली ह्या सुरक्षित नाहीत. अशा पद्धतीचं ती महिला त्या ठिकाणी आंदोलन करते. तिच्यासोबत तिच्या अनेक कुस्तीगीर महिला त्या आंदोलन करतायत. त्यांचे जे काही सहकारी आहेत बजरंग पुनियासारखे, की ज्यांनी मला वाटतं आता परवाच त्याला जे पद्मश्री अवॉर्ड मिळालेला होता, तो देखील त्याने समर्पित म्हणजे देऊन टाकलाय, परत केलेला आहे. तर मला वाटतं ह्या सगळ्या आघाडीवर हे देशाचं राजकारण देखील कुठल्या पद्धतीने चाललंय आणि कुठल्या वृत्तीची माणसं ही सत्तेवर आहेत. म्हणजे राज्यघटना जर आपल्या आज बाबासाहेबांनी लिहून दिली नसती, ती लिखित स्वरूपामध्ये राहिलेली नसती, ती ह्या देशावर बंधनकारक नसती, तर मला वाटतं आता जे राज्यकर्ते आहेत त्यांनी मनुस्मृती परत आणण्याचं आणि मनुस्मृतीच्या पद्धतीनेच स्त्रियांचा जो काही कडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्या पद्धतीनेच हे इथलं राज्य चाललं असतं, याबद्दल मला शंका वाटत नाही. आता आपण जो महत्त्वाचा या ठिकाणी विषय घेतलेला आहे, की साक्षी मलिकने गेल्या 8-15 दिवसापूर्वीच तिने जे पत्रकार परिषद घेऊन आपले जे स्पोर्ट्सचे शूज ते तिने त्या ठिकाणी दाखवलेत, की मी आता हे यापुढे घालणार नाही. याचा अर्थ मी कुस्तीला पूर्णपणे रामराम करते. तर अशी ही वेळ त्या आपल्या ह्या महिलेवर, ह्या साक्षीवर का आली? तर याचा खूप खोलवरपणे विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने तिचीच सहकारी जी आहे फोगट, विनिशा फोगट हिने देखील आपलं जे काही ऑलिम्पिक गोल्ड मेडल आहे, तेही परवाच मला वाटतं परवाच्या ह्याच्यातच तिने पण ते परत केलेलं आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी फक्त तिची एकच इच्छा होती. पत्रकार तिला सारखे वारंवार विचारणा करत होते, की तुमचं मागणं काय आहे? तर तिने सांगितलं, की मी पंतप्रधानांना या देशाच्या पंतप्रधानांना मी पत्र लिहिलंय आणि आम्ही जे 6-7 महिने एवढं आंदोलन करतोय, हे तुम्हाला कळत नाहीये का आम्ही काय करतोय? तर तिने एकाच शब्दात सांगितलं, की आमच्यावर जो अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी मी हे पदक माझं ऑलिम्पिकचं आणि मला वाटतं अर्जुन पुरस्कार तिला मिळालेला, की जो अगदी त्या ठिकाणी देशातला नामांकित असा पुरस्कार आहे. तर हे तिने परत केलेलं आहे. पण तिथला पोलीस तिला अडवतो आणि सांगतो, की तुम्ही अशा पद्धतीची परवानगी तुम्हाला पंतप्रधानांना भेटायला मिळणार नाही. तर ती म्हणली, "ठीक आहे, मी हे माझं पदक जे आहेत, माझे जे पुरस्कार आहेत, ते मी इथं ठेवून जाते." आणि पण ज्या पंतप्रधानांनी सगळ्या देशाला सांगतायत, की भारत देश हा पूर्णपणे लोकशाहीची जननी आहे. मी सगळीकडे जाऊन विदेशात गेल्यानंतर पहिल्यांदा ते सांगतात, की भारत हा असा एवढा मोठा लोकसंख्येचा देश आहे आणि पहिला लोकशाही जी आहे, ती ह्या देशामध्ये पहिल्यांदा आलेली आहे. अशा पद्धतीचं ते वक्तव्य करतात. परंतु आमच्या ह्या कुस्तीपटू स्त्रियांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकत नाही. ही खूप मोठी खेदाची आणि अतिशय मनाला वेदना देणारी ही गोष्ट आहे. तुम्ही खरं हा विषय घेतला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. कारण ज्या पॉश ॲक्टचा संबंध तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मॅटर गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं त्या ठिकाणी निरीक्षण असं होतं, की आपल्या देशामध्ये ज्या काही ह्या विविध खेळ संघटना आहेत किंवा कुस्ती महासंघ आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पोर्ट्स कमिट्या आहेत, त्यामध्ये 15% सुद्धा ह्या पॉश कमिट्यामध्ये अंतर्गत तक्रार समित्या स्थापन केलेल्या नाहीत. किंवा ज्या कोणी आहेत त्याच्यामध्ये पदाधिकारी नेमलेले नाहीत किंवा ज्या आहेत त्या देखील कागदावरच आहेत. तर मला वाटतं ही जी पॉश कमिटीमध्ये जे पॉश हा जो ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत जी काही अंतर्गत तक्रार समिती असते, की ज्यावेळेला 10 पेक्षा जास्त त्या ठिकाणी आस्थापना असेल, तर त्यामध्ये अंतर्गत तक्रार समित्या करणं हे त्या जो काही त्या कमिटीचा, त्या आस्थापनाचा तो फॉर्मल असेल, इन्फॉर्मल सेक्टर असेल, त्यातला जो कोणी हेड असेल, की जो ते नियंत्रित करतो, कंट्रोल करतो. त्या व्यक्तीचं, त्या त्या अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे, की त्याने पहिल्यांदा ह्या कमिटीची स्थापना केली पाहिजे.
आणि ही अशी स्थापना त्यांची खूप छोटी मागणी होती, की बाबा अशा समित्या जर असल्या, तर आम्हाला या ठिकाणी न्याय मिळू शकेल. मग ह्या प्रकरणामध्ये तर आपण असं बघितलं, की समित्या नेमल्यानंतर त्यातल्या महिला अध्यक्ष असताना देखील कशा पद्धतीचा त्या ठिकाणी रिपोर्ट आला आहे. म्हणजे महिला समित्यांवर ह्या महिला समित्या देखील ह्या नावापुरता असू नयेत. त्यात कायद्यामध्ये अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, की कशा पद्धतीची स्त्री हे किंवा अधिकारी ह्या समितीचे अध्यक्ष असले पाहिजे, की जिला त्या स्त्री प्रश्नांच्या बद्दल संवेदना आहे. जिला त्याबद्दल माहिती आहे, जिने त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. नेमकं स्त्रियांवर कुठल्या पद्धतीचे अन्याय आणि अत्याचार होतात, याबद्दल तिला माहिती आहे. अशा महिलेची त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती महिलांच्या प्रश्नाबद्दल संवेदनशील असली पाहिजे, सजग असली पाहिजे. तर मला वाटतं या बाबतीत देखील आपल्या ह्या कुस्तीपटू म्हणजे आपल्या ज्या महिला आहेत, त्यांचं त्या ठिकाणी तिथं देखील त्यांची निराशा झालेली आहे. आणि ज्यावेळेला हे आंदोलन खूप जोरात चाललेलं होतं, त्यावेळेला नेमका असं त्यांना सातत्याने विचारलं जात होतं, की "आम्ही तुम्ही सांगतोय ते सगळं आम्ही ऐकायला तयार आहोत." म्हणजे जे खेळ मंत्री होते, अनुराग ठाकूर त्यांनी देखील म्हटलं, की "नाही तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करायला तयार आहोत." तर त्यावेळेस ह्या महिलांनी सांगितलं होतं, की पहिल्यांदा हा जो ब्रिजभूषण शरण सिंग आहे, तर याला तुम्ही त्या ठिकाणी हटवलं पाहिजे आणि त्या समितीचं जे काही कुस्ती महासंघाचं अध्यक्षपद आहे, ते एखाद्या महिलेला तुम्ही दिलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची त्यांनी अट घातली होती, की हा जो ब्रिजभूषण सिंग शरण सिंग आहे, तर त्याचे कुणीही नातेवाईक किंवा त्याच्या आसपासचे किंवा जवळचं अशी कुणीही व्यक्ती त्यावर बसू नये. आता नेमकं काय झालंय, की सगळे म्हणतायत, की आता तर बाबा कमिटी ती आधीची बरखास्त केली. त्यानंतर याला काढून टाकलं. पण मग जो आता संजय सिंह बसलेला होता, तर त्याच्या बाबतीत काय झालेलं, ज्या दिवशी त्याची निवड झाली, त्यावेळेला त्या दिवशी त्याच्या गळ्यात हार पडण्याच्या ऐवजी ब्रिजभूषण शरण सिंगच्या गळ्यामध्ये हार दिसत होते. आणि त्याचं स्टेटमेंट असं होतं त्यावेळेला, की त्या ज्या माझा म्हणजे माझा जो कंट्रोल आहे, माझं जे नियंत्रण आहे, ह्या सगळ्या समितीवर, ह्या संघावर, कुस्ती महासंघाच्या याच्यावर असणारच आहे. दबदबा है, दबदबा रहेगा. अशा पद्धतीचं त्याने त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं होतं. परंतु ज्यावेळेला मग त्यामुळेच ह्या महिला ज्या आहेत त्या निराश झालेल्या दिसतायत आणि त्यांनी त्यांचे आयुष्यातली जी कमाई, ऑलिम्पिक मिळवणं हे काही येरागबाळ्याचं काम नाहीये. आणि तेही महिलांनी. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्याकडे एक साधारणच असं म्हण आहे, की ज्यावेळेला मुलाला आणि मुलीला ज्यावेळेला वाढवलं जातं, संगोपन केलं जातं. त्यावेळेला जर मुलीने म्हटलं, की "आई तू त्या भावालाच का दूध देतेस गं? तू मला पण दे." तर आपली आई किंवा आजी सहज म्हणून जाते, की "तुला काय पैलवान व्हायचंय का?" तर विचार करा, म्हणजे मी तर माझ्या घरामध्ये हे असं ऐकलेलं आहे, की "तू नाही बरोबरी करायची मुलाची, त्याला पुढे जायचंय. तो पुढे हे सगळं घर सांभाळणार आहे." आणि मला वाटतं आपल्या महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जर अशा पद्धतीचं वक्तव्य आपण ऐकत असू, तर ज्या प्रदेशातून उत्तर प्रदेश, यासारख्या ज्या भागातून, पंजाबसारख्या भागातून ह्या ज्या आपल्या महिला खेळाडू आलेल्या आहेत, त्यांच्या घरी तर काय वातावरण असणार आहे? म्हणजे आधी त्यांच्या घरच्यांना देखील आपण घरातल्या आई-वडिलांना देखील या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजेत, की त्यांनी कुस्तीसारख्या अगदी पूर्णपणे पुरुषी असणाऱ्या अशा एक क्षेत्रामध्ये या महिलांना आपल्या मुलींना पाठवलं. त्यामध्ये त्यांना इतकं मोठं केलं आणि या मुलींनी इतकं परिश्रम घेतलं, की आपले आयुष्य दिलेत त्यांनी त्यासाठी. आणि ज्यावेळेला एवढं आयुष्य दिल्यानंतर, त्यासाठी इतके कष्ट घेतल्यानंतर, ते जर आपल्याला जे मिळालेलं पदकं आहेत, तर ते त्यांना परत करावे लागले असतील, तर यापेक्षा विषण्णतेची ही बाब नाहीये. म्हणजे तो त्यांच्या साठी किती वाईट आणि किती मनाला असह्य वेदना देणारा असा हा त्यांचा निर्णय आहे. आणि मला वाटतं त्या निमित्ताने पॉश ॲक्टचा आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. कारण त्यांची पहिली मागणी होती, की या ठिकाणी आमच्या अशा पद्धतीची अंतर्गत तक्रार समिती असली पाहिजे. समित्या झाल्यात. सगळ्या त्या ह्याच्यामध्ये संजय सिंह आला. या मुलींच्या आंदोलनामुळे त्यांनी पदकं परत केल्यामुळे आता त्याला त्या ठिकाणी ती समिती तिचं सस्पेन्शन त्यांनी दाखवलेलं आहे, की आम्ही सस्पेंड करत आहोत ही समिती. परंतु आपलं म्हणणं असं आहे, की ती पूर्णपणे बरखास्त करा तुम्ही.
आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना शब्द दिलेला होता, की त्या समितीवर अध्यक्ष महिला म्हणून अध्यक्ष त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि ब्रिजभूषण शरण सिंगच्या जवळपासचं कुणीही त्याच्यामध्ये असू नये. तर मला वाटतं ह्या मागण्या त्यांच्या रास्त आहेत आणि न्याय्य आहेत. आता दुसरा याच्यामधला जो प्रश्न आला, की पॉश ॲक्ट म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्कप्लेस, प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन आणि रिड्रेसल. म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळवणूक कायदा, त्यामध्ये त्यांना जो आहे, की त्यांना त्याचे प्रतिबंध, मनाई आणि निवारण असं आपण त्याच्यामध्ये मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करतो. तर हा प्रतिबंध, मनाई किंवा निवारण हे शब्द का वापरले गेलेले आहेत? की सगळ्यात पहिल्यांदा की पहिल्या त्यामध्ये ते अशा घटना घडूच नाहीत, यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करणं, हे या कायद्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि जर ते होत असेल, तर त्याला बंदी घातली गेली पाहिजे कायद्याच्या कलमांनी, कायद्याच्या प्रोव्हिजनने. आणि तिसरी गोष्ट आहे, की त्यांना त्या ठिकाणी जो आहे तो न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे किंवा रिड्रेसल म्हणजे निवारण त्यांचं करता आलं पाहिजे. तर पूर्णपणे हा पॉश ॲक्टचा जो बेस आहे, तो आर्टिकल 14, आर्टिकल 15 आणि आर्टिकल 21 हा पूर्णपणे हा गाभा ह्या पॉश ॲक्टमधला आहे. आणि मला वाटतं महिलांना सर्वप्रथम जी आहे ती राइट टू इक्वॅलिटी म्हणजे त्यांना संधीची समानता आणि फक्त जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणून लिंग भेदभावाची वागणूक त्यांना मिळू नये. ते ज्या ठिकाणी काम करतात, मग ते फॉर्मल सेक्टर असेल, इन्फॉर्मल असेल, शासकीय ठिकाण असेल, असंघटित क्षेत्र असेल, ह्या सगळ्या ठिकाणी ह्या महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि नुसतं सुरक्षित नव्हे, तर त्या ठिकाणी आर्टिकल 21 चा देखील त्यांनी संबंध घेतलेला आहे. महत्त्वाचा त्या ठिकाणी सहभाग आहे, की आम्हाला फक्त जगणं नव्हे, तर आम्ही ज्या ठिकाणी काम करतो, ज्या ठिकाणी आम्ही आमच्या सेवा देतो, त्या ठिकाणी आम्हाला सन्मानाने देखील जगवलं पाहिजे. तर मला वाटतं ह्या जे आपल्या भारतीय राज्यघटनेतील जी महत्त्वाची ही मूलभूत कलमं आहेत, त्याचा बेस हा पॉश ॲक्टसाठी आहे. आता बऱ्याचदा असं वाटतं, की हा कायदा काही सहज झालेला नाही. नुकतीच याला 10 वर्ष झाली या महिन्यातच. डिसेंबरमध्येच या ॲक्टला आपल्या 10 वर्ष झालीत आणि मला वाटतं महाराष्ट्रभर नव्हे, तर देशभर त्याला 10 वर्ष झालीत म्हणून त्याचा उत्सव करण्याचं काम वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मार्फत त्या ठिकाणी होतंय. चांगली गोष्ट आहे, की त्याचा आपण ज्यावेळेला एखादा कायदा आल्यानंतर तो यशस्वी किती झाला, त्यातल्या त्रुटी काय आहेत आणि पुढे आपल्याला त्यात काय सुधारणा करता येतील, या दृष्टिकोनातून या पद्धतीने त्याचं स्वागत होणं आवश्यक आहे, त्यावर चर्चा करणं आवश्यक आहे. परंतु नेमकं आपल्याला आता काय दिसतंय, की पॉश ॲक्टमध्ये ज्यावेळेला तो आला, त्याचा बेस दुसरा मला सांगायचं आहे, की आपले मानवी मूलभूत आंतरराष्ट्रीय जे काही मानवी हक्क कायदे आहेत, त्याच्यामध्ये सीडा कन्व्हेन्शन हा आपण त्या भारत सरकारने त्यामध्ये पास केलेला आहे, मंजूर केलेला आहे. आणि सीडा कन्व्हेन्शनमध्ये की जो कन्व्हेन्शन आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की याच्यामध्ये जे स्त्रियांना लिंगभेदावर आधारित त्यांचं ज्या पद्धतीचं शोषण केलं जातं, तर ते सगळे शोषण करण्याला प्रतिबंध असं त्या ह्युमन राईट्सच्या याच्यामध्ये त्या सीडा जो आपला कन्व्हेन्शन झालं, त्यामध्ये भारत सरकारने ही हमी दिलेली आहे आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये. पण घडताना आपल्याला काय दिसतंय, की हा कायदा आला. पण कायदा आला हा काही सहज आलेला नाहीये. म्हणजे काही आपण 4-2 जणींनी काहीतरी समिती केली, काही मागण्या केल्या असं नाही. तर त्यासाठी जवळ-जवळ 20-25 वर्ष हा संघर्ष करावा लागलेला आहे. त्यामुळे आपल्याला थोडी त्याची हिस्ट्री देखील थोडक्यात सांगणं मला आवश्यक वाटतं. कारण ह्या कायद्याचा काही आमची भौरी देवीसारखी जी राजस्थानमधली आमची महिला होती, तर तिला या कायद्याचा पायाचा दगड व्हायला लागले. म्हणजे 97ला आपण सगळेजण ऐकतो, की पॉश ॲक्टपेक्षा सुद्धा पहिला जो सगळ्यांना सुपरिचित असणारा हे विशाखा गाईडलाईन्स आहेत. ह्या विशाखा गाईडलाईन्स कधी आल्या? तर विशाखा गाईडलाईन्स ह्या 1997 मध्ये आल्या. मग त्या गाईडलाईन्स होण्याच्या ची पार्श्वभूमी काय होती? तर आपली राजस्थानमधली जी काही भौरी देवी नावाची आमची महिला होती आणि आहे. तर त्यांनी ज्यावेळेला राजस्थानमध्ये तुम्हाला माहिती आहे, की त्या ठिकाणी बालविवाह केले जातात. अगदी लहानपणीच मुलींचं लग्न त्या ठिकाणी लावलं जातं
आणि आखाती नावाचा त्यांचा जो सण असतो, जसं आपल्याकडे अक्षय तृतीया महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो, त्या पद्धतीने आखाती म्हणून हा सण जो आहे, त्या दिवशी तो शुभ दिवस समजला जातो आणि त्या दिवशी लग्न मुहूर्त हे ठरवले जातात. म्हणजे जास्तीत जास्त लग्न त्या काळामध्ये ती केली जातात. तर अशाच एका फॅमिलीमध्ये एका गुज्जर फॅमिली जी होती, त्यातल्या कुटुंबातल्या एका 1 वर्षाच्या मुलीचं त्या ठिकाणी लग्न संबंध त्या दिवशी आपण त्या त्या फॅमिलीने ठरवलेले होते. आणि ही कुणकुण आपल्या सातीन म्हणून समजल्या जाणाऱ्या सोशल वर्कर ज्या आपल्या भौरी देवी होत्या त्यांना कळते आणि त्या आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्या ठिकाणी कारण ते महिला बाल कल्याण विभाग तर्फे ते हे सगळं काम राजस्थान सरकार करत असतं. त्यामुळेच ह्या आपल्या भौरी देवी आपल्या सहकाऱ्यांसमवेत, अधिकाऱ्यांसमवेत त्या गुजर फॅमिलीमध्ये जातात. त्यांना विनंती करतात, की ज्या मुलीला आपलं अजून काहीच कळत नाही, त्या मुलीचं तुम्ही लग्न कसं लावताय? तर तुम्ही हे लग्न त्या ठिकाणी लावू नका आणि ते लावणं हे बेकायदेशीर आहे. तर त्यांना त्या फॅमिलीला अतिशय राग येतो. म्हणजे ते लग्न तर लावतातच. एवढे सगळे प्रयत्न करूनही त्या ठिकाणी लग्नाचा समारंभ त्या ठिकाणी धूमधडाक्यात होतो. परंतु जेव्हा भौरी देवी आपलं हे काम सांगितल्यानंतर ती विसरूनही जाते. परंतु त्यानंतर भौरी देवी आणि तिचा नवरा ज्यावेळेला त्याच्या शेतामध्ये काम करत असतात दोघं जण, तर त्यावेळेला ही गुजर फॅमिलीतले 6-7 माणसं त्यांच्या शेतावर जातात आणि तुम्ही खालच्या जातीचे असताना देखील आमचा विवाह समारंभ मोडण्याचं तुमचं तुम्ही धारिष्टच कसं केलं? असं त्यांचा जाब विचारतात आणि आलेल्या त्या व्यक्ती त्या ठिकाणी भोवरी देवीवर सामूहिक असा बलात्कार होतो. आता ही आपली कार्यकर्ती असल्या कारणाने जरी तिच्यावरती इतका वाईट प्रसंग आलेला असला, नवऱ्याला खूप मारहाण झालेली असते आणि तशा परिस्थितीमध्ये ती कंप्लेंट देते. परंतु तिची कंप्लेंट दाखल करायला देखील त्या ठिकाणी 2-4 दिवसाचा कालावधी घेतला जातो आणि आपल्याला माहिती आहे, की रेपच्या केसमध्ये, क्रिमिनल केसमध्ये ही रेप झाल्यानंतर ताबडतोब त्या पद्धतीचं जर मेडिकल घेणं, तो केस एफ-आय-आर लॉन्च करणं आणि मुदतीमध्ये, अगदी वेळेत तातडीने करणं आवश्यक असतं. त्यामुळे भौरी देवीचा हा जो काही सगळा लढा असतो, तो फक्त ही रेप केस नाही, अशा पद्धतीने त्यामध्ये न्यायालयीन निर्णय होतो आणि त्याच्यामध्ये फक्त काहीतरी जुजबी कलमं लावून, की तिला काहीतरी अंगावर जे काही तिच्या ओरखडे असतात, जखमा असतात, त्याचा विचार करून फक्त काही जुजबी अशी कलमं लावून त्यांची त्या ठिकाणी सुटका केली जाते. परंतु तो निर्णय देताना न्यायालय असं म्हणतं, की आमच्या बुद्धीला हे पटत नाही, की भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्या खालच्या जातीच्या स्त्रीवर उच्च जातीचे पुरुष हे रेप करू शकतात. मला वाटतं हा अतिशय धक्कादायक म्हणजे तिची जी परवड झाली, ती झालीच. पण न्यायालयाने देखील जी परवड केली, ती अतिशय दुःखदायक आहे. त्यामुळे आत्ताचे जे त्यावेळचे जे काही चंद्रचूड साहेब होते वायवी, त्यांनी म्हटलं होतं, की भारतीय इतिहासाच्या न्यायालयाच्या कालखंडातील हा अतिशय काळा दिवस आहे. किंवा न्यायालयांनी सुद्धा अशा पद्धतीचे जातीवादी भूमिकेतून या निर्णयाकडे बघावं, या केसकडे बघावं, यापेक्षा दुर्दैव ते काय? त्यामुळे आपण जेव्हा पॉश ॲक्टबद्दल बोलतो, की आमच्या अनेक नंतर ज्या विशाखा जी काही हे आहे कमिटी, त्या विशाखा समिती यांनी नंतर फार मोठा संघर्ष भौरी देवीला न्याय मिळवून देण्यासाठी तो केलेला दिसतो आणि त्यातूनच पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी न्यायमूर्ती त्यावेळचे वर्मा साहेब होते. त्यांनी ते गाईडलाईन्स आणि सुजाता मनोहर पण त्या ह्याच्यामध्ये होत्या. तर त्यांनी जे काही गाईडलाईन्स दिलेले होते, त्या गाईडलाईन्समध्ये की जोपर्यंत महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देणारा एखादा कायदा अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत ह्या गाईडलाईन्स त्या ठिकाणी असल्या पाहिजेत आणि त्या गाईडलाईन्स ह्या विशाखा गाईडलाईन्स किंवा विशाखा मार्गदर्शक तत्व म्हणून त्या ठिकाणी त्या स्वीकारण्यात आलेल्या होत्या आणि त्या गाईडलाईन जरी असल्या, तरी सरकारी आस्थापनांमध्ये किंवा खाजगी आस्थापनामध्ये त्यांची त्या ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे, हे 97 ला सांगितलं बघा तुम्ही. परंतु किती त्याची अंमलबजावणी झाली? 97 नंतर 2013 यावं लागलं. म्हणजे विचार करा, हा किती केवढा मोठा संघर्ष आहे. म्हणजे बऱ्याचशा महिलांना आता ज्या नवीन मुली आहेत त्यांना हे माहिती नसतं, की एखादा कायदा तयार करताना आपल्या ज्या ठिकाणी या अशा महिला कार्यकर्त्या आहेत, त्यांना प्रचंड काम करावं लागलेलं आहे.
आणि त्यानंतर हा कायदा आलेला आहे. मग त्यामुळे तो कायदा आल्यानंतर त्यातल्या ज्या अंमलबजावणीतल्या ज्या तरतुदी आहेत, ते होतायत की नाही? त्याची कसून त्या ठिकाणी अंमलबजावणी होते की नाही? तर हे बघणं आपल्यासारख्या ज्या सुशिक्षित स्वतःला म्हणून घेतात, त्या स्त्रियांची मला वाटतं ही अधिक जबाबदारी आहे. आणि मग हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर आपल्याला असं दिसतंय, की त्यामध्ये फॉर्मल आणि इन्फॉर्मल सेक्टर म्हणजे पूर्वी त्याच्यामध्ये काही समावेश केलेला नव्हता. परंतु आता आमची जी घरकामगार महिला आहे, तिला देखील काही न्याय मिळायचा असेल, एखादी भाजी विक्रेती असेल, असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या वीटभट्टी कामगार महिला असतात, नंतर बांधकाम मजूर महिला असतात. अशा महिलांचं तर जास्त शोषण होतंय. कारण आम्ही थोडं शिकल्या सवरलेल्या आहोत. त्यामुळे आम्हाला एवढं तरी नक्की माहिती असतं, की आमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल, तर आम्ही क्रिमिनल तरी ॲक्शन त्याच्यावर दाखल करतो. जर समजा कुणी महिला समितीने आमची दखल घेतली नसेल, तर आम्ही पोलिसांकडे ते पटकन जात असतो, एफ-आय-आर लॉन्च करत असतो. ह्या महिलांचं काय? तर मला आता परिस्थिती अशी दिसते, की ह्या महिलांच्याबद्दल किंवा त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने किंवा आता ज्या पॉश कमिटीवरचे जिल्हा अधिकारी म्हणून जे कार्यरत आहेत, या एल-सी-सीचे म्हणजे लोकल कंप्लेंट कमिटीचे जे काही ते प्रमुख त्या ठिकाणी असतात, जे जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर जिल्हा अधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर असतील त्या ठिकाणी. ते जिल्हा अधिकारी म्हणून काम करत असतात. तर हे त्या पद्धतीने, त्या जाणीवेने, त्या संवेदनेने हे काम करतायत का? या इन्फॉर्मल सेक्टरमधल्या आमच्या किती महिलांना आम्ही न्याय देतोय? किती नोडल ऑफिसर या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. तर ते समजून घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा आपल्याला एल-सी-सी म्हणजे काय? आणि आय-सी-सी म्हणजे काय? आणि त्यांचा जो काही कार्यविस्तार आहे, त्याचं जे ज्युरिडिक्शन आहे, ते पण आपल्याला या निमित्ताने समजून घेणं आवश्यक आहे. कारण आमच्यासारख्या महिलांनाच त्याच्याबद्दल माहिती नसेल, तर आम्ही बाकी असंघटित क्षेत्रातील आमचे बांधकाम मजूर किंवा वीटभट्टी कामगार महिला ही कुणाला न्याय मागणार? तर पहिल्यांदा आपण त्या पॉश ॲक्टमध्ये जो सेक्शन 4 आहे, त्यामध्ये आय-सी-सी कमिटी त्या ठिकाणी केली जाते. त्याला आपण अंतर्गत समिती किंवा अंतर्गत तक्रार समिती असं आपण म्हणत असतो. आणि मग अंतर्गत तक्रार समिती ही कुठल्या ठिकाणी तयार होते? तर ज्या 10 पेक्षा जास्त अशा आस्थापना आहेत. मग त्या शासकीय असतील, निमशासकीय असतील, कंपन्या असतील, शाळा असतील, कॉलेजेस असतील, युनिव्हर्सिटीज असतील, इव्हन आमची न्यायालये असतील. तर या ठिकाणी देखील अशा पद्धतीच्या कमिट्या ह्या अंतर्गत समित्या असल्या पाहिजेत, असं या ठिकाणी त्या पॉश ॲक्टमध्ये म्हटलेलं आहे. मग समितीची संरचना कशी केली पाहिजे? त्या समितीचा अध्यक्ष म्हणजे ज्या आपल्या आता साक्षी मलिक किंवा विनेश फोगट ज्या पद्धतीने सांगतायत, की अशा समित्या एक तर करा आणि त्या समितीचा जे अध्यक्ष आहे, ती त्या आस्थापनेतील जी काही सर्वात शिक्षित किंवा जिथं सगळ्यात जास्त सगळ्यात मोठी अधिकारी किंवा मोठ्या हुद्द्यावर असणारी जी महिला असेल, ती त्याची अध्यक्ष असली पाहिजे. तिला महिलांच्या प्रश्नाबद्दल जाणीव असली पाहिजे आणि त्या कायद्याच्या बद्दल देखील तिला माहिती असली पाहिजे आणि अशा महिलेची नियुक्ती त्या अंतर्गत तक्रार समितीचं अध्यक्ष म्हणून घेतली पाहिजे. आणि समजा एखाद्या आस्थापनामध्ये ती त्या पद्धतीची सर्वोच्च स्थानावरची किंवा सर्वोच्च पदावरची महिला नसेल, तर त्या आस्थापनाच्या संदर्भातील जी आणखी त्यांच्या वरच्या कमिट्या असतील किंवा वरचे ऑफिसेस असतील, तर त्या ऑफिसेसमधल्या महिलेला देखील तुम्ही अध्यक्ष म्हणून करू शकता. परंतु सर्वोच्च पदावर असणारी याचा अर्थ काय? तर तिला कायदा माहिती आहे. तिला महिलांच्या प्रश्नांची जाण आहे. ही त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची कंडिशन ह्या समिती बनवताना किंवा समितीचा अध्यक्ष करताना असते. दुसरी त्यातले जे काही 2 नंतरचे जे काही सदस्य घेतले जातात, तर ते देखील एकाला कायदेशीर याच्यातलं नॉलेज असलं पाहिजे. आणि दुसरी जी महिला असेल, तिला सामाजिक कार्यामध्ये काय 5-6 वर्षाचा अनुभव असला पाहिजे आणि अशा महिलांची एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली पाहिजे आणि निम्म्यापेक्षा जास्त या समितीमध्ये या महिला सदस्य असल्या पाहिजेत. त्यामध्ये जेन्ट्स असूच नयेत असं नाहीये. त्यामध्ये पुरुषही असला पाहिजे. आम्हालाही वाटतं, की पुरुषांच्या देखील काही त्या ठिकाणी प्रश्न असतील, तर ती बॅलन्स करण्यासाठी पुरुष सदस्य देखील त्या ठिकाणी असले पाहिजेत. मग ह्या समितीने काय केलं पाहिजे? तर ती समिती झाल्यानंतर त्यांना त्यांच्याकडे जे काही त्यांचा जो काही नियोक्ता असेल किंवा एम्प्लॉयर असेल, एम्प्लॉयरकडे जर एखादी अशी त्याला घटना एखादी माहिती झाली आहे,
त्याला ती तोंडी असेल माहिती किंवा लेखी त्याच्याकडे तशी तक्रार आली असेल एखाद्या महिलेची, कर्मचाऱ्याची असेल, तर त्याने ती तक्रार ह्या पहिल्यांदा समितीकडे दिली पाहिजे. आणि मग समितीने ती तक्रार मिळाल्यानंतर त्या महिलेला किंवा पीडित महिलेला बोलावून तिच्याकडून ती सगळी माहिती घेऊन जर ती तक्रार ही सबमिट होण्यासारखी असेल, तर प्रोसिडिंग म्हणजे तक्रारीची दखल घेतल्यानंतर तिची चौकशी सुरू होण्यापूर्वी त्या महिलेला तिला विचारलं पाहिजे, की "तुला यामध्ये तडजोड करायची इच्छा आहे का? तुझे जर काही प्रश्न असतील, ते मिटत असतील, ती व्यक्ती माफी मागत असेल, तिची चूक जो प्रतिवादी आहे, ती चूक तो मान्य करत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये जर त्या महिलेकडून असा प्रस्ताव आला, की "नाही, मला जरी मी तुमच्याकडे तक्रार केलेली आहे, पण माझं हे समाधान झालेलं आहे. तक्रारीचं जे काही तुम्ही तुमच्यापुढे आलंय, त्यामध्ये त्या व्यक्तीने जी काही माफी मागितली किंवा त्याने मला जो काही त्याच्याबद्दल जो काही मी तक्रार केलेली होती, त्याचे जे प्रश्न माझे मिटलेले असतील, तर ती त्या ठिकाणी सबमिट होऊ शकतो. पण मग तो समेटाचा जो काही रिपोर्ट आहे, ते या दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन, तो जो एम्प्लॉयर असेल, नियोक्ता असेल, नियोक्ताकडे या समितीने आपला जो कॉम्प्रोमाईज रिपोर्ट असतो, तो द्यायचा असतो आणि तो दाखल केल्यानंतर त्याच्या प्रती ह्या म्हणजे जी व्हिक्टिम आहे, ती महिला आणि तडजोड करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिवादी, ह्या दोघांनाही त्याच्या प्रती दिल्या जातात आणि ते प्रकरण त्या ठिकाणी क्लोज होतं. परंतु ज्यावेळेला प्रकरण सबमिट झालंय, परंतु त्या पद्धतीची अंमलबजावणी म्हणजे त्याने म्हटलं, की "नाही, मी असं-असं करणार नाही." परंतु नंतर काही दिवसांनी परत ती व्यक्ती त्या पद्धतीचंच वागतोय, तर परत ती महिला ही आपली केस ओपन करू शकते, तक्रार नव्याने दाखल करू शकते आणि त्या पद्धतीने मग त्यावेळेला त्याचं हिअरिंग घेतलं जातं. आता हे काम कसं चालतंय आय-सी-सीचं किंवा इंटरनल कंप्लेंट कमिटीचं किंवा अंतर्गत तक्रार समितीचं, तर हे जे काम आहे ते ही पूर्णपणे दिवाणी पद्धतीचं झालं. म्हणजे याला क्रिमिनल याचा हे दिलेला नाहीये. क्रिमिनल ऑप्शन त्या महिलेला कायमच दिला आहे. तिला वाटलं, की मी या ठिकाणी 509, 354 असतील, ते मी दाखल करावं, तर ती दाखल करू शकते, की माझा बाबा या ठिकाणी विनयभंग झालेला आहे. म्हणजे तिला तो ऑप्शन आहेच आय-पी-सी प्रमाणे आणि सी-आर-पी-सीचं प्रोसिडिंग तिला त्या ठिकाणी लागू आहेच. परंतु त्याच वेळेला ती सिव्हिल प्रोसिडिंग देखील या ठिकाणी करू शकते. आता मी जे काम करते, मी आय-सी-सीमध्ये पण केलेलं आहे, करते आहे आणि एल-सी-सीमध्ये पण करते. आणि हे करत असताना मला अनुभव असा येतोय, की आता पोलीस म्हणजे मला पोलिसांवर की जे रक्षणकर्ते आहेत, ते इतकी टोलवाटोलवी करतायत, की आता एखाद्या महिलेने जर त्यांच्याकडे म्हणजे सरकारी आस्थापनातील महिला आहे. तुम्ही उदाहरण घ्या. ती सरकारी आस्थापनामध्ये ती काम करते, एक अधिकारी आहे आणि तिच्या वरचा जो अधिकारी आहे, सर्वोच्च अधिकारी किंवा जो एम्प्लॉयर, जो नियोक्ता आहे, त्याच्या विरुद्धही तिला तक्रार करायची किंवा तिच्या सहकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार करायची आहे. तर ती जर पोलिसांकडे गेली, एफ-आय-आर तिने दिला, तर एफ-आय-आर दाखलच करून घेत नाहीयेत. पोलीस त्यांना सांगतायत, की "बाई तुझ्यासाठी पॉश ॲक्ट आहे आणि त्या पॉश ॲक्ट खाली तू त्या समितीकडेच अर्ज केला पाहिजे आणि ज्यावेळेला समिती त्यांचा निर्णय देईल, तो निर्णय झाल्यानंतर मग आम्ही आय-पी-सी प्रमाणे गुन्हा नोंदवू." मला कळत नाहीये, हे अशा पद्धतीने याचा गैरसमजुतीने किंवा स्वतःच्या त्रास होऊ नये स्वतःला ह्या प्रोसिडिंगपासून किंवा आय-पी-सीचं जे काही त्यांना एफ-आय-आर दाखल करणं, ती केस कोर्टात दाखल करणं, ह्या ज्या सगळ्या याच्यातून त्यांची सुटका स्वतःला करून घ्यायची आहे. त्यामुळे पोलीस आमचे जे आहेत, पोलीस डिपार्टमेंट हे पूर्णपणे त्या महिलांना एफ-आय-आर दाखल करून घ्यायला नकार देत आहेत. आणि नुसता नकार देत नाहीत, तर त्यांची हिंमत इतकी वाढलेली आहे, की आमच्या कमिटीकडे म्हणजे एल-सी-सीकडे असेल, आय-सी-सीकडे असेल, तर ते पत्र पाठवतायत, की तुम्ही तुमचा निर्णय ताबडतोब या ठिकाणी आम्हाला दाखल करा, की ही कमिटीने ह्या महिलेने तुमच्याकडे तक्रार दिल्यानंतर काय-काय त्याचं झालेलं आहे, त्याचा रिपोर्ट ताबडतोब दाखल करा आणि तुमचा रिपोर्ट आला, तेव्हा आम्ही आमची प्रोसिडिंग चालू करू. म्हणजे हे काय चाललंय? ही इतकी म्हणजे त्यांनी त्यांच्या म्हणजे आपण म्हणतोच, की पोलीस हे महिलांची जी काही तक्रार असेल, ती लवकर दाखल करून घेत नाहीत किंवा त्यासाठी जी टाळाटाळ करतात, तर हे त्यांना पॉश ॲक्ट म्हणजे हे एक प्रकारचं त्यांना आता हत्यार मिळालंय आणि खरं तसं प्रोव्हिजन नाहीये.
ते त्याचा त्या तरतुदींचा चुकीचा अर्थ काय घेतायत? तर त्यांना ह्या ज्या काही नंतर प्रोसिडिंग जी चालू होते, 509 ची असेल, 354 ची असेल, ती त्यांना करायची नाहीये. आणि सगळा हा जो काही भार आहे, तो एल-सी-सीकडे द्यायचा आहे. आम्ही तो भार घेणारच आहोत, प्रश्न नाहीये. कारण ही ज्या समित्या आहेत, ह्या पॉश ॲक्ट प्रमाणे महिलांना न्याय देण्यासाठीच तयार झालेल्या आहेत. परंतु आम्ही एखाद्या पीडित महिलेला असं सांगू शकत नाही, की तू फक्त आमच्याकडेच तक्रार दाखल कर. ज्यावेळेला आमच्याकडे अशा पद्धतीची प्रकरणं आली, त्यावेळेला त्या महिलांना आम्ही सांगितलं, की तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन्स आहेत. हा तुमचा चॉईस आहे, की तुम्ही आय-पी-सी प्रमाणे केस दाखल करायची, की पॉश ॲक्ट खाली करायची किंवा दोन्ही करायच्या. म्हणजे असंही नाहीये, की त्यांनी आय-पी-सी खाली केलं, तर इकडे पॉश ॲक्ट खाली त्यांचा दरवाजा बंद झालेला आहे. तसंही नाहीये. आम्ही त्यांना समजून सांगत असतो, परंतु हा आम्हाला अतिशय वाईट अनुभव ह्या पोलिस डिपार्टमेंटकडून सध्या येतोय आणि तो अतिशय दुःखदायक आहे. ही माझी वेदना मी तुम्हाला या ठिकाणी मांडते या अनुषंगाने. तर पोलिसांनी जर त्यांचं कोणी ऐकत असेल, तर त्यांनी सुधारलं पाहिजे. आम्ही आमच्याकडून पत्र दिलेत, की ह्या महिलेला हा बाबा तिचा चॉईस आहे, तुम्ही तिच्यावर ते लादू नका. दुसरा महत्त्वाचा प्रश्न यामध्ये आलेला आहे, तो असा आम्हाला दिसतोय, की ह्या समित्या झाल्या आहेत. अंतर्गत समित्या असतील, जिल्हा पातळीवर स्थानिक तक्रार समित्या असतील, परंतु ह्या कुठल्याही समित्यांना त्या ठिकाणी आर्थिक बळ नाहीये. म्हणजे आता तुम्ही त्या ठिकाणी म्हटलंय, की ह्या समितीची रचना करत असताना मी तुम्हाला सांगितलं, की अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीची नियुक्ती केली जावी, त्याचे जे क्रायटेरिया आहेत, ते तर समितीने फॉलो केलेच पाहिजेत. परंतु त्यामध्ये अशासकीय सदस्य म्हणजे जे सामाजिक कार्याचा ज्या महिलेला अनुभव आहे, महिलांचे प्रश्न हाताळण्याचा जिला अनुभव आहे आणि जी पूर्णपणे इम्पार्शियल आहे. म्हणजे असं होऊ शकतं, की ज्यावेळेला नियोक्ता किंवा एम्प्लॉयर हा एखाद्या अशा कार्यालयाचा त्या ठिकाणी तो नियोक्ता आहे आणि त्याच्या त्याच्या अंडर ही समिती आहे. खरं ती अंडर नसते. ती समिती ही पूर्णपणे स्वायत्त समिती आहे. परंतु नियोक्ताचं त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण असल्याकारणाने नियंत्रण ह्या अध्यक्षाने समजून त्या ठिकाणी लादून घेतलं नाही पाहिजे. परंतु त्याच्याच आस्थापनातल्या त्या महिला अधिकारी असतात किंवा त्या समित्या असतात आणि त्यामुळे निश्चितच थोडंसं दडपण ह्या समित्यांवर येत असतं. त्यामुळे मग एक सदस्य हा अशासकीय सदस्य एन-जी-ओ संघटना असतील किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या काही महिला आहेत संघटनांमध्ये, त्यांना त्या ठिकाणी ते एक सदस्य म्हणून घेतलं जातं. तर त्या सदस्यांना काहीतरी त्यांना येण्या-जाण्याचा जो खर्च आहे किंवा त्यांचं जे मानधन आहे, इतकं कमी आहे अहो. म्हणजे या एन-जी-ओ महिलेला ₹200 त्या ठिकाणी दिलं जातं किंवा तिला येण्या-जाण्याचं काही जे ट्रॅव्हलिंग बिल असेल, ते त्या ठिकाणी असतं. म्हणजे साधारण तिचा एक एक तिने मीटिंग अटेंड केली, तर ₹200-300 च्या वरती तो खर्च नसतो. परंतु वर्षानुवर्ष ते अशा पद्धतीचं त्यांना तो जे मानधन आहे, तेही त्या महिलांना दिलं जात नाही आणि एन-जी-ओमध्ये काम करणाऱ्या महिला ह्या कुठे लांब राहत असतात. त्यांना येण्याच्या अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात. तर मग नंतर काय असं दिसतं, की त्या महिलांचा देखील जी अशासकीय सदस्य आम्ही घेतलेली असते, तिचा देखील इंटरेस्ट त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. तर हे आर्थिक जे पाठबळ आहे, त्या संस्थेचं ज्या ठिकाणी त्या आस्थापना असतील, त्यांनी ते देणं गरजेचं आहे. आता स्थानिक तक्रार समितीचा जो काही अनुभव आहे, जसा तुम्हाला अंतर्गत तक्रार समितीचा मी सांगितला, त्याच पद्धतीने स्थानिक तक्रार समिती म्हणजे ज्याला लोकल कंप्लेंट कमिटी म्हणतो आपण, की जी जिल्ह्याच्या ठिकाणी असते. म्हणजे 10 पेक्षा जर जास्त असेल तर अंतर्गत तक्रार समिती, 10 पेक्षा कमी आहेत, इन्फॉर्मल सेक्टर आहे, ज्यांचा बाबा आज नियुक्त आहे तर उद्या नाहीये. अशा पद्धतीचं म्हणजे आपण मोलकरणी बघूया, घर कामगार महिला बघूया, की ज्यांना त्या ठिकाणी कायम त्यांचं 2-3 महिन्यामध्ये किंवा 4-6 महिन्यामध्ये त्यांचा घरमालक हा बदलत असतो. म्हणजे तो जो लावत असतो त्यांना, कामावर ठेवत असतो, तो नियोक्ता बदलत असतो. मग अशा महिलांसाठी 10 पेक्षा 10 पेक्षा जी संख्या कमी आहे, त्याला ही स्थानिक तक्रार समिती असते. आणि त्याच्यामध्ये जिल्हा अधिकारी जे आहेत, जिल्हाधिकारी नव्हे, तर जिल्हा अधिकारी, जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर हे त्याचं नियंत्रण ते करत असतात. ते त्या ठिकाणी ही समिती तयार करतात. तिचा कालावधी हा 3 वर्षाचा असतो. त्यामध्ये चेअरपर्सन घेताना देखील तिला ज्या सामाजिक कार्याचा, कायदेशीर याचा
किंवा ह्या ऍक्टचा जो काही अनुभव आहे त्या पद्धतीचा विचार करून ती निवड केलेली असते. त्यातला जो एक सदस्य लिगल असते त्याला ती जाणीव असली पाहिजे, कायद्याचं नॉलेज असलं पाहिजे आणि बाकीचा जो मी तुम्हाला सेटअप सांगितला की एक नोडल ऑफिसर म्हणजे इन्फॉर्मल सेक्टरसाठीच या ठिकाणी जिल्हानिहाय जशा समित्या त्या ठिकाणी प्रतिनिधी घेतले जातात, तसेच ब्लॉक कमिटी, तहसील कमिटी, ग्रामीण भागातलं देखील त्या ठिकाणी प्रतिनिधित्व यावं म्हणून त्या ब्लॉक कमिटीची देखील एक सदस्य त्या ठिकाणी घेतलेली असते. परंतु आम्हाला फार निराशाजनक असा अनुभव येतोय, की नोडल ऑफिसर आम्हाला आजपर्यंत त्याचा काही रिपोर्ट आलेला नाहीये. म्हणजे पुण्यामध्ये आता ह्या सगळ्या जिल्हा समिती तयार होऊन आता जवळ-जवळ 10-15 वर्ष त्या ठिकाणी झालेली आहेत. परंतु त्यामध्ये आम्हाला अद्यापपर्यंत एक रिपोर्ट आलेला नाही, की बाबा असं-असं इन्फॉर्मल सेक्टरमधल्या एखाद्या महिलेला असा अन्याय झालेला आहे. कारण त्या नोडल ऑफिसरचं हे काम असतं, की त्याने त्याच्यानंतरच्या ज्या ब्लॉक कमिट्या असतील, तहसील कमिट्या असतील, तिथं जर काही अशा पद्धतीचे जर काही त्या ठिकाणी महिलांवर अन्याय तिथे झालेले असतील, तर त्याचा रिपोर्ट त्याने 7 दिवसाच्या आत ह्या एल-सी-सी कमिटीकडे दिला पाहिजे. परंतु अशा पद्धतीचे रिपोर्टच येत नाही. कारण नोडल ऑफिसरलाच हे माहिती नाहीये, की माझी नियुक्ती कशासाठी केलेली आहे. म्हणजे ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत, त्या अगदी कागदावरच आहेत. त्यांना त्या समितीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. म्हणजे कसं केलेलं आहे, की कायदे अनेक येतात, भाराभर कायदा तयार केले जातात. त्यामध्ये कायद्याच्या बाबतीत महाराष्ट्र तर फारच पुढे आहे, की स्त्रियांची आम्ही फार मोठी या ठिकाणी संरक्षण करतो. म्हणून खूप कायदे तयार केले जाते. पण त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं नसेल, त्याला जर तुम्ही आर्थिक तरतूद त्या ठिकाणी तयार केलेली नसेल, तर ह्या सगळ्या कागदावरच्या समित्या आहेत. हे मला अतिशय मी निराशेतून आणि उद्विग्नेतून हे या ठिकाणी मांडते. कारण आम्ही फॉलोअप करतोय ह्याच्यामध्ये, की आमचे सगळे आम्ही मेंबर माझा आमच्या तर समितीचा तुम्हाला मी अनुभव सांगते, की गेले आम्ही जे काही साधारणतः 14 पासून याच्यामध्ये जे काही काम करत आहोत जिल्हा समितीवर, तर त्यामध्ये आम्ही आमच्या ट्रॅव्हलिंग बिल असेल, झेरॉक्स असेल, टायपिंग असेल, ह्या सगळ्या पद्धती आम्ही स्वतःचे पैसे खर्च करत असतो. म्हणजे आम्हाला मानधन देणं तर बाजूलाच, परंतु हा जो एक इन्फ्रास्ट्रक्चर, की एखाद्या आम्ही आता न्याय निर्णय द्यायचा आहे आम्हाला. तुम्ही म्हणतायत, की तुम्ही सिव्हिल प्रोसिडिंग करा ह्याच्यामध्ये. सी प्रमाणे तुम्ही सगळं हे करा. आम्हाला त्या ठिकाणी समन्स काढणं येतंय. त्या जे जे ज्यांना समन्स काढले जातायत, त्यांना त्या नोटिसा पाठवायला लागतायत. समन्स काढून ती माणसं आमच्याकडे येत असतात साक्षीदार. ह्या सगळ्या प्रोसिडिंग करत असताना आम्हाला त्या ठिकाणी जर टाइपरायटर्स नसतील, आमच्याकडे लॅपटॉप नसतील, कॉम्प्युटरची आम्हाला सुविधा नसेल, आम्हाला बसायला ऑफिस नसेल. म्हणजे आमची तर अवस्था अशी आहे, की ज्यावेळेला आमचा डी हा कुठेतरी त्या ठिकाणी हजर नसतो किंवा ते दुसऱ्या ठिकाणी दौऱ्यावर गेलेले असतात. त्या दिवशी आम्हाला त्यांचं कार्यालय मिळतं. म्हणजे इतर वेळेला जर आम्हाला त्या केसेस आल्या, तर आम्ही काय करावं? जे एक कार्यालय असणं, त्या ठिकाणी टायपिस्ट असणं, लॅपटॉप असणं, कॉम्प्युटर असणं आणि या पद्धतीच्या सुविधा आणि मानधन तुम्ही त्या सदस्यांना देणं, ते गरजेचं आहे. परंतु आता आमची पुण्यातली तरी समिती आम्ही स्वतःहूनच जे काही कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता आम्ही हे काम करत आहोत. परंतु अशाच पद्धतीचे सगळीकडे असतील असं मला सांगता येत नाही. कारण आम्ही जेव्हा हे जिल्हा अधिकाऱ्यांकडे मांडतो, त्यावेळेला ते म्हणतात, की त्यांच्याकडे निधीची तरतूदच नाहीये. आणि याच्यामध्ये केंद्राचा हा कायदा आहे. लक्षात घ्या तुम्ही. केंद्राने खूप गाजावाजा करून हे सांगितलंय, की आम्ही हा कायदा महिलांच्या सुरक्षेसाठी आणलेला आहे. आता महिला ह्या बिनधोकपणे, सुरक्षितपणे या ठिकाणी काम करू शकतील. पण तसं होताना दिसत नाहीये. कारण कुठलाही कायदा त्याची अंमलबजावणी जर नीट होत नसेल, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, त्याला आर्थिक बळ दिलं जात नसेल, तर मला वाटतं हे कायदे सगळे कागदावरच राहणार आणि ते कुचकामी राहणार. त्यामुळे आता आमच्याकडे येणाऱ्या केसेस आम्ही बघतोय, की ज्या सुशिक्षित महिला आहेत, त्यांच्या साधारणतः बऱ्याचशा केसेस आमच्याकडे येत आहेत. अशिक्षित ज्या किंवा अनऑर्गनाइज्ड सेक्टर आपण जे म्हणतो, की जो सगळ्यात पीडित सेक्शन आहे. त्या मात्र आजपर्यंत एकही केस आमच्याकडे दुर्दैवाने आलेली दिसत नाही. आणि हे मला वाटतं ह्या पॉश ॲक्टच्या अंमलबजावणीमधलं सगळ्यात हे अपयश आहे, असं मला या ठिकाणी खेदाने तुम्हाला सांगावसं वाटतंय. आर्टिकल जो आपण म्हणलो की 21 प्रमाणे, की तो जो कायदा आहे, कायद्याचा ज्यावेळेला तुम्ही
त्यांच्या सगळ्या तरतुदी अंमलबजावणीच्या पूर्ण होतील, त्यावेळेला खऱ्या अर्थाने जे अंतर्गत तक्रार समिती असेल किंवा स्थानिक तक्रार समिती असेल, त्या समित्यांमध्ये महिलांना त्याचा म्हणजे त्या कायद्याचा आधार निश्चित वाटेल. कारण त्याचा उद्देश खूप चांगला आहे. पण अंमलबजावणीच्या अभावी आपल्याला असं दिसतंय, की ते कायद्याची फारशी म्हणजे आपण म्हणावं की त्याची उपयोगिता ही फारशी आपल्याला होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे 10 वर्षाच्या ज्यावेळेला आम्ही हे कायद्याचं मूल्यमापन करतोय, त्याच्यावर जेव्हा हे चर्चासत्र होत आहेत, त्यामध्ये तुमच्या ह्या माध्यमातून आम्हाला निश्चितच सगळ्यांना सांगावसं वाटतंय, की ज्यांना असं वाटतंय, की महिलांना सुरक्षित वातावरणामध्ये काम करायला ह्या ठिकाणी मिळावं. कारण पुण्यासारखे ते तुम्ही बघितलं आयटी क्षेत्र हे इतकं विस्तारतंय. आणि आयटी क्षेत्रातल्या ह्या ज्या केसेस ज्यावेळेला आम्ही बघतो किंवा खाजगी कंपन्यांमधल्या ज्यावेळेला केसेस बघतो, त्यामध्ये तर आम्हाला आणखी फारच निराशा जाणवते. म्हणजे सरकारी क्षेत्रामध्ये थोडंसं चुकत-वाकत का असेना त्यांना थोडासा तरी धाक वाटतोय, की ह्या समित्या आमच्या बोकांडी बसलेल्या आहेत आणि याचं मला कुठेतरी उत्तरदायित्व मला आहे त्याचं. हे कुठेतरी थोडं सरकारी आस्थापनांमध्ये थोडं तरी दिसतंय. परंतु ह्या ज्या खाजगी आस्थापना आहेत किंवा खाजगी संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, त्या ठिकाणी मात्र पूर्णपणे निराशाजनक चित्र आहे. अनेक महिलांनी ज्यावेळेला आमच्याकडे अशा तक्रारी दिल्या, की अंतर्गत तक्रार समित्या आमच्याकडे नाहीत. मग त्यावेळेला लोकल समिती किंवा एल-सी-सी किंवा आमचे डिस्ट्रिक्ट ऑफिसर यांनी त्या यांच्याकडे, कंपन्यांकडे, खाजगी संस्थांकडे, शाळांकडे, कॉलेजेसकडे, महाविद्यालयांकडे आम्ही पत्र पाठवलीत, की बाबा ह्या अशा पद्धतीच्या समित्या तुमच्याकडे करणं आवश्यक आहे. त्याची नियमं तुम्ही लावणं आवश्यक आहे. त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही करत नसाल, तर तुम्हाला ₹50,000 चा त्या ठिकाणी दंड तुम्हाला लागू शकतो आणि जर तुम्हाला आम्हाला हे दुसऱ्यांदा असं जाणवलं, की तुमच्याकडून हे 2दा त्याचं उल्लंघन झालेलं आहे, तर तुमच्या शाळा कॉलेजेसचं लायसन्स देखील त्या ठिकाणी कंपन्यांचं लायसन्स देखील रद्द होऊ शकतं. अशा प्रकारचे ज्यावेळेला त्या ठिकाणी पत्रव्यवहार आमचे झालेत, त्यावेळेला कुठेतरी त्या कंपन्यांमध्ये ह्या समित्या स्थापन होताना दिसतायत. परंतु ज्यावेळेला ती महिला त्या अंतर्गत समितीकडे तक्रार करतीये, त्यावेळेला मला आश्चर्य वाटतंय, की त्या समितीचे अध्यक्ष ही महिला असताना देखील त्या महिलेला जी पीडित महिला आहे, तिच्या बाजूने म्हणजे नेहमीच तिच्या बाजूने द्यावा असं मी म्हणत नाही. परंतु तिने जे काही तुम्हाला पुरावे दिलेले असतील, त्यानुसार तरी तुम्ही त्या पद्धतीने निर्णय दिले पाहिजेत. परंतु अक्षरशः त्यामध्ये न्याय निर्णय देणं म्हणजे त्याचा सिव्हिल प्रोसिडिंग सारखं तुम्ही त्या केसमध्ये नेमकं काय म्हटलंय, तिची बाजू काय आहे, त्याची बाजू काय आहे, तिने काय पुरावे आणलेले आहेत, व्हिक्टिम महिलेने, पीडित महिलेने, प्रतिवादीने काय त्याचे पुरावे आणलेले आहेत, याची सांगड घालून किंवा त्याचं अवलोकन करून त्या समितीने तो निर्णय देणं गरजेचं आहे. परंतु बरेचसे निर्णय आम्हाला हे पूर्णपणे एकांगी पद्धतीने अक्षरशः एका पानामध्ये निर्णय दिलेले दिसतात. आणि त्याच्यामध्ये त्या समितीमधले जे काही तिथला जो नियुक्त आहे किंवा त्या कंपनीचा मालक आहे, त्याचं पूर्णपणे वर्चस्व किंवा नियंत्रितता आम्हाला त्या निर्णयांमधून सारखी जाणवते. त्यामुळे मग ह्या पॉश ॲक्टचं हे फार मोठं त्या ठिकाणी फेल्युअर आपल्याला होताना दिसतंय. दुसरी बाजू मी तुम्हाला सांगितली, की स्थानिक समितीमध्ये सुद्धा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर नाही, जे काही आर्थिक बळ नाही, अंतर्गत समित्यांमध्ये नियोक्त्याचंच कसं त्या ठिकाणी त्याच्या बाजूनेच कल असणारे जे निर्णय आमच्या स्वतः अध्यक्ष महिला सुद्धा त्या ठिकाणी देत असतील आणि अशासकीय सदस्य महिला बऱ्याचशा त्याही त्यामध्ये ही अशा पद्धतीची भूमिका घेत असतील, तर मला वाटतं ते फार त्यामध्ये अजूनही त्या महिलांचं किंवा त्या समितीमधील सदस्यांचं, त्या कंपनीमध्ये जिथं ते काम करतायत त्या ठिकाणी अवेअरनेस प्रोग्राम हे होणं हे गरजेचं आहे. कारण तो जो अवेअरनेस प्रोग्राम आहे, तो त्या कंपनीमधील किंवा सरकारी आस्थापनामधील जे पुरुष कर्मचारी असतील, महिला कर्मचारी असतील, हे दोघांच्या मिळून त्या ठिकाणी अवेअरनेस प्रोग्राम त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी अनेक अशा सामाजिक संस्था आहेत, की ज्यांचे स्वतःचे ट्रेनिंग त्यांनी ते घेतलेले आहेत.
नंतर आपल्या यशदासारख्या आता पुण्यामध्ये तर या ठिकाणी संघ हे आहे, आस्थापना आहे, की ज्यांच्याकडून असे ट्रेनिंग कॅम्प घेणं, आमचे जे काही आता जिल्हा समितीच्या याच्यामध्ये जिल्हा अधिकारी असतील, यांनी वर्षामध्ये किमान 4-5 तरी अशा पद्धतीचे जे अवेअरनेस प्रोग्राम जे आहेत, हे त्या शाळा, कॉलेजेस, सरकारी आस्थापना, खाजगी आस्थापना या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. कारण असं झालेलं आहे, की बऱ्याचशा पुरुष कर्मचारी किंवा खाजगी आस्थापनांना तर असं वाटतंय, की हा कायदा कारण नसताना आमच्या या ठिकाणी आणला गेलेला आहे आणि त्यामुळे तिथलं वातावरण म्हणजे कायद्यामुळे सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं, अशी जी अपेक्षा होती, त्याऐवजी हा जो नियुक्त आहे याच्यामध्ये त्यालाच भयगंडाने पछाडलेलं दिसतंय. म्हणजे या कायद्यामुळे कुठेतरी आम्ही नियंत्रित झालेलो आहोत. अशी भावना जर नियोक्त्यांमध्ये असतील, त्या एम्प्लॉयरमध्ये असेल, त्या कंपनीच्या मालकाकडे असेल किंवा सरकारी आस्थापनामध्ये मधल्या त्या नियुक्त अधिकाऱ्याकडे जर असेल, तर मला वाटतं ही ह्या समित्या कशा न्याय देऊ शकतील. त्यामुळे याचं अवेअरनेस प्रोग्राम हे वेळोवेळी घेतले गेले पाहिजेत, असं मी तुमच्या ह्या माध्यमातून मला निश्चितच सांगावसं वाटतं. आणि यामध्ये तुम्हाला शेवटी मला किती वेळ आहे मला? मॅडम बोलू शकता तुम्ही अजून बोलू 5-10 मिनिटं. शकते ना? हां. तर मला वाटतं यामध्ये ह्या ज्या समित्यांचं जे कामकाज आहे आपलं, हे अधिक चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी पहिल्यांदा आपली इथली जी काही लिंगभेदाचं जे वातावरण आहे, पुरुषी मानसिकतेचं जे काही एक वातावरण आहे, स्त्रियांबद्दल निकोप जो दृष्टिकोन असला पाहिजे, तो दृष्टिकोन सुधारण्याची खूप आवश्यकता आहे. जर तुम्ही स्त्रियांना ह्या पॉश कमिट्या ह्या कार्यालयामध्ये आल्यात म्हणून त्याचं तुम्हाला जर संकट वाटत असेल, त्याची भीती वाटत असेल आणि त्या महिलांना तुम्ही तुमच्या बरोबरीचं समजणार नसाल, तर मला वाटतं हा जो कायदा आहे, त्या करण्याचा जो काही उद्देश होता, की हा स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समतेच्या आधारावर तो झाला पाहिजे. लिंगभेदाच्या त्या ज्या काही संकल्पना आहेत, त्या मोडून त्या ठिकाणी दोघांनाही न्याय हा पूर्णपणे समतेच्या तत्वावर त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. तो जो कायद्याचा जो मूळ उद्देश होता, की जो तुम्हाला मी सांगितलं, की आर्टिकल 14, 15 आणि 21 याचं जर त्या ठिकाणी व्यवस्थित या आस्थापनांमध्ये खाजगी असेल, इन्फॉर्मल असेल, अशा ठिकाणी किंवा सरकारी आस्थापना असतील, यामध्ये त्याचा जर प्रचार आणि प्रसार व्यवस्थित होत नसेल आणि या पुरुष सहकाऱ्यांचं जर याच्याकडे एक संकट म्हणून ते जर याच्याकडे पाहत असतील, तर मला वाटतं त्याची अंमलबजावणी करणं हे स्त्रियांना खूप मोठं आव्हान आहे. चळवळीत काम करणाऱ्या ज्यांना असं वाटतंय, की आमच्या ह्या महिला सुरक्षितपणे काम कराव्यात, त्यांना त्या ठिकाणी निकोप वातावरणामध्ये त्यांनी काम करावं. तर त्या सगळ्यांना हा जो काही संदेश आहे या कायद्याचा किंवा अंमलबजावणीचं हे जे काही टास्क आहे, ते अजून आम्हाला खूप मोठ्या पद्धतीने हे करावं लागणार आहे. कारण फक्त कायदे करून ह्या अशा गोष्टी किंवा असा न्याय हा मिळत नसतो. तर कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे एक पाठबळ, एक समानतेचं वातावरण, स्त्री-पुरुष मधलं दोघांमधली जी काही एक समानता आहे, जो निकोप दृष्टिकोन आहे, हा जोपर्यंत डेव्हलप होत नाही, तोपर्यंत आपण अशा पद्धतीचे स्त्रियांना संरक्षण देणारे अनेक कायदे आणलेत, तरी ते मला वाटतं ते फक्त कागदावरच राहतील. त्यामुळे स्त्रियांनीच आता सजग होऊन, की प्रत्येक ज्या ठिकाणी सरकारी असेल किंवा खाजगी किंवा इन्फॉर्मल सेक्टरमध्ये आमच्या ज्या महिला काम करतायत, त्या ठिकाणी आमच्या महिला संघटनांना हे एक आपलं आव्हान म्हणून हे स्वीकारावं लागणार आहे. ह्या महिलांचं समुपदेशन आपल्याला करावं लागणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही ह्या कायद्याचं महत्त्व आमच्या ह्या काम करत असणाऱ्या महिलांना किंवा नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांना तुम्ही समजून सांगत नाही. तर तुमचे हक्क काय आहेत? तुमचे अधिकार काय आहेत? हे जर आमच्या वीटभट्टी कामगार महिला तिला माहीतच नाहीये. तिला एवढंच माहिती आहे, की तिला जो त्या ठिकाणी मुकादम आहे, तो ज्या पद्धतीने काम सांगेल, ते तिने करणं. आणि जर ते तिच्या पद्धतीने तो सांगतोय, त्या पद्धतीने तिने केलं नाही. त्याने काही सेक्शुअल त्या ठिकाणी डिमांड केलेली असेल, "तू माझं अमकं-अमकं तू हे काम केल्याशिवाय किंवा माझी शारीरिक गरज काय आहे,
ती भागवल्याशिवाय किंवा मी जे म्हणतो ते तू केल्याशिवाय तुला त्या ठिकाणी रोज जो काही आहे तिला पगार तो मी तुला देणार नाही. असं ज्यावेळेला त्या महिलेला त्या ठिकाणी धमकी मिळते, तेव्हा तिला तो जॉब सोडून जाणं, हा एकच पर्याय असतो. आणि मला आणखी माझं या ठिकाणी या केसेस बघताना एक निरीक्षण असं आहे, की आमची वीटभट्टी कामगार किंवा घर कामगार महिला असेल किंवा आमचे मोलकरीण असेल किंवा भाजी विकणारी आमची ही महिला असेल आणि आय-टी क्षेत्रामध्ये म्हणजे इतक्या त्या ठिकाणी ह्या महिला म्हणजे त्यांच्या कॉम्प्युटर क्षेत्रातल्या अगदी त्या म्हणजे पदवीधर अगदी उच्च पदवीधर महिला आहेत. त्या महिला आणि आमच्या ह्या वीटभट्टी कामगार महिला ह्या सारख्याच त्रासाला त्यांना तोंड द्यावं लागतंय. म्हणजे त्यांना देखील असं सांगितलं जातं, की बाई तू ते म्हणजे आय-टी क्षेत्रातील एखाद्या मॅनेजर म्हणून काम करणारी महिला असेल किंवा त्याच्या उच्च पदावर आणखी काम करणारी ती महिला असेल, तिने जर ही तक्रार दिलेली असेल, तर तिच्यावर त्या समितीच्या माध्यमातून किंवा त्या नियोक्त्याकडून किंवा त्या एम्प्लॉयरकडून अशा पद्धतीचा दबाव आणला जातो, की आम्ही सांगतोय म्हणून ती तक्रार तू मागे घे. आणि जर तू तक्रार ती मागे घेत नसशील, तर तुझं इथलं पॅकेज संपलं. आणि त्या मुलींना मग त्या आमच्याकडे येतात, त्यांची परिस्थिती आम्हाला सांगतात आणि मग त्या फक्त आम्हाला म्हणतात, की तुम्ही त्यांना फोन करा. म्हणजे एखाद्या अडाणी किंवा इन्फॉर्मल सेक्टरमधल्या महिलेला आम्हाला सांगितलं, की "ताई फक्त तुम्ही त्यांना धमकी द्या हो." तर आम्ही समजू शकतो, की मी ज्या ठिकाणी एखाद्या मालकाकडे ती घर कामगार आमची महिला काम करते, त्या मालकाकडे तुम्ही नुसतं फोन लावा. असं तिने सांगणं आणि आय-टी क्षेत्रातल्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या महिलेने आम्हाला तीच मागणी करणं, की तुम्ही फक्त आमच्या त्या एम्प्लॉयरला जरा दम दिला ना, तर आम्हाला जॉब न सोडता त्या ठिकाणी राहता येईल. तर ही कसली नामुष्की आहे? ही नामुष्की आहे. म्हणजे त्या महिलेला जिला मिळवायचा आहे, जिच्यावर सेक्शुअल त्या ठिकाणी हॅरेसमेंटचा त्या ठिकाणी तिला याला तोंड द्यावं लागतं आहे. ती जर न्याय मागायला गेली एल-सी-सीकडे किंवा आय-सी-सीकडे तर तिला पूर्णपणे असं वातावरण तयार केलं जातंय, की तू त्या ठिकाणी एकतर राजीनामा दे, नाहीतर ती तक्रार मागे घे. आणि परत जर तू त्या ठिकाणी हे सगळ्या दोन्ही गोष्टी जर केलेल्या असतील, तर मग आम्ही सांगतो त्या पद्धतीने काम कर. तर अशा अनेक महिलांनी आमच्याकडे आम्ही कोणाची नावं सांगू शकत नाही. पण अशा अनेक महिलांनी आम्हाला तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी रडून त्या तक्रारी मागे घेतलेल्या आहेत. आणि जर जी व्हिक्टिम महिला आहे, तीच जर अशा पद्धतीची तक्रार मागे घेत असेल आणि उच्च शिक्षित, उच्च विद्याविभूषित अशी ही महिला, त्या कंपनीच्या सर्वोच्च स्थानावर असणाऱ्या ह्या महिला, त्या जर अशा पद्धतीने माघार घेत असतील, तर तुम्ही असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना कुठल्या पद्धतीने त्या काम करत असतील, याची तुम्हाला जाणीव होईल किंवा याचं तुम्हाला पुरेसं चित्र स्पष्ट होईल. परंतु मला एक या ठिकाणी दिसतंय, की आमची अशीच माझ्याकडे एक मोलकरणींची त्या ठिकाणी केस आलेली होती आणि त्या मोलकरणींची ती केस आल्यानंतर ज्यावेळेला तिने सांगितलं, की "ताई तुम्ही जरा त्याला त्या ठिकाणी दम द्या आणि त्याला हे सांगा." त्याला ते सांगितल्यानंतर त्याने सांगितलं, की "अशा 50 मोलकरणी मी मिळवू शकतो." तर त्या महिलेने मग ती केस दाखल करून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी एफ-आय-आर पण तिला दाखल करायला लावलेला होता. आणि त्यानंतर तो जो कोणी तिथला ज्याचा मालक होता, ज्याच्याकडे ती काम करत होती, तर त्याला नंतर क म्हणजे त्याला आमच्याकडे यावं लागलंय. त्याला त्या ठिकाणी सांगावं लागलेलं आहे, की अशा म्हणजे हे मी तुम्हाला ज्यावेळेला मी आय-सी-सीमध्ये काम करत होते, त्यावेळेचा अनुभव आहे हा. तर त्या महिलेला त्यावेळेला अशा पद्धतीने तिने त्याला धडा शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याने अक्षरशः पोलिसांच्या बरोबर त्यानंतर तिच्या महिलेचे त्या ठिकाणी माफी मागून त्या ठिकाणी त्याने ती सांगितलेलं आहे, की "मी बाबा माझ्याकडून ही चूक झालेली आहे." म्हणजे इन्फॉर्मल सेक्टरमधल्या महिला ह्या कधी-कधी या पद्धतीने धडा शिकवू शकतात. परंतु जसं आपण म्हणतो, की आम्ही मध्यमवर्गीय ज्या स्त्रिया आहोत, की यांना जास्त भय असतं. त्यांना कुटुंबाचं असतं, त्यांना प्रतिष्ठेचं असतं. ते ज्या चौकटीमध्ये वावरत असतात, त्याचं त्यांना ते एक भय असतं. तर
त्यांचा जो काही हा प्रश्न आहे, तो देखील मला वाटतं खूप महत्त्वाचा, खूप मोठा हा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला जे म्हटलं त्या पद्धतीने जो एक हस्तक्षेप आहे, म्हणजे ज्या ठिकाणी अवेअरनेस प्रोग्राम जे आहेत, हे तयार करून त्यामध्ये पुरुषांनाही तुम्ही बरोबर घेतलं पाहिजे आणि माझं तर म्हणणं आहे, की तुम्ही पहिल्यांदा पुरुषांनाच हा कायदा समजून सांगायला पाहिजे, की ज्यांना ही भीती वाटते, त्यांची ती भीती आपण दूर केली पाहिजे आणि कार्यालयामध्ये, आस्थापनामध्ये किंवा इन्फॉर्मल सेक्टरमध्ये हे पुरुष ज्या ठिकाणी नियुक्त आहेत, त्यांचं आपण निश्चितच या ठिकाणी ह्या कायद्याबद्दल माहिती देऊन त्यांना त्यांचं म्हणतो की त्यांना गाईड आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची खूप आवश्यकता आहे, असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि यामध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी जे काही एक त्यांचं वाक्य म्हटलं होतं, की "आय मेजर द प्रोग्रेस ऑफ द कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस व्हिच वुमेन हॅव अचीव्हड." म्हणजे एखाद्या समाजाचं किंवा एखाद्या कम्युनिटीचं प्रगती तुम्ही ही कशाने तोलताय? तर त्या कम्युनिटीमधली जी स्त्री ही ती किती पुढे गेलेली आहे. त्याच्यावरून तुम्ही त्याचं हे मोजमाप करू शकता. हे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये आपल्याला सांगितलं त्यांचंही निरीक्षण होतं आणि ते निरीक्षण मला वाटतं अजून आपल्याला हे जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, की हा जो आपल्या महिलांमधला जो काही प्रगतीचा आलेख जरी आपल्याला आता निश्चितचपणे असा सुखावत असला, तरी देखील साक्षी मलिक, विनिता फोगट किंवा ह्या कुस्तीगीर आमच्या ह्या ज्या महिला किंवा परवाच आता ज्या ठिकाणी एका मुलीचा त्या ठिकाणी एका राजकीय जे काही होते, त्या ठिकाणले तरुण जे आय-टी सेल जे एका राजकीय पक्षाचे चालवतात, त्यांच्याकडून त्या मुलीचा जो लैंगिक छळ झाला आणि त्यामध्ये तिचं मर्डर झालेला आपल्याला दिसतोय. तर मला वाटतं अशा अनेक घटना पुण्यामध्ये सुद्धा आय-टी कंपन्यांमध्ये ज्या पद्धतीने त्या एका कॅबमध्ये त्या मुलीचा मर्डर करण्यात आलेला होता किंवा अशा अनेक घटना आहेत. अनेक तुम्हाला या ठिकाणी आपल्याला दाखले देता येतील. एम.जे. अकबरची या ठिकाणी केस असेल, की ज्याच्यामध्ये बाबा त्याने शेकडो वकिलांचा ताफा त्या ठिकाणी लावलेला होता. सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्या केसेस गेलेल्या होत्या. तरुण तेजपालचं आपल्याला माहिती असेल, त्या घटनेमध्ये काय झालं होतं. त्याने त्या पत्रकार मुलीच्या सोबत काय वर्तन केलेलं होतं. तर ह्या अशा आमच्या अनेक महिला आता ह्या पुढे येतायत, तक्रार देतायत. हे निश्चितच एक ह्या कायद्याचं बळ म्हणता येईल, की आता काही जर समजा घडत असेल, तर पोलिस तक्रार घेत नसतील, तर ह्या महिलांना निश्चितचपणे पॉश कमिटीकडे त्यांच्या असणाऱ्या अंतर्गत तक्रार समित्या नियुक्त झालेल्या नसतील, तर स्थानिक तक्रार समित्यांकडे त्या निश्चितच तक्रार दाखल करतायत. त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतायत. मला या ठिकाणी आणखी तुम्हाला सांगावसं वाटेल, की जिल्हा आमच्या न्यायालयामध्ये देखील आमच्या कर्मचारी ज्या महिला आहेत, त्यांच्यासाठी कमिट्या होत्या. म्हणजे ही अंतर्गत तक्रार समिती होती. पण ज्या आमच्या महिला वकील आहेत, त्यांच्यासाठी समिती नव्हती. तर त्या समितीसाठी देखील आम्हाला 7-8 वर्षाचा संघर्ष त्या ठिकाणी करावा लागला आहे. आणि ज्या वेळेला आम्ही ती मागणी केली, त्यावेळेला त्या वेळेचे आमचे आता पुणे आमचे बार असोसिएशन असेल, तर त्यांना असं वाटायचं की तुम्ही तर वकील आहात. वकिलांना कसली भीती आहे? तुम्ही तर लगेच एफ-आय-आर दाखल करू शकता. पण आमचं म्हणणं आहे, की आमच्यासाठी जर पॉश ॲक्ट आहे, तर आम्ही पॉश ॲक्ट खालची आमची कमिटी का नसावी? तर आम्ही तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, की 2 वर्षापूर्वी आमच्याकडे अशा समितीची त्या ठिकाणी गठन झालेलं आहे आणि त्या समितीचं काम चाललेलं आहे. त्यामध्ये अवेअरनेस जो आहे, म्हणजे आम्हाला महिला वकिलांचा सुद्धा अवेअरनेस प्रोग्राम घ्यायला लागतात. तर तुम्ही बाकीच्यांची काय अवस्था असेल, त्याची आपण कल्पना न केलेली बरी. परंतु मी ह्या कायद्याच्या अस्तित्वाबद्दल मी निराश नाहीये. कायदा आहे. हा कायदा असल्यामुळे आम्हाला एक जास्तीचं वेपन या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच आम्हाला सिव्हिल प्रोसिडिंग प्रमाणे इकडे पॉश कमिटीकडे जाता येतंय. आमच्याकडे त्याचबरोबर क्रिमिनल
केस सुद्धा आम्ही IPC प्रमाणे पोलिसांकडे दाखल करू शकतोय. म्हणजे एकाच वेळी आम्हाला ही 2-2 आयुधं ही मिळालेली आहेत. फक्त ती आमच्यासाठी आहेत का? आम्ही ती कशी वापरली पाहिजे? याचं मात्र त्या ठिकाणी ह्या महिलांना मार्गदर्शन करणं हे सरकारचंही काम आहे, सामाजिक संघटनांचंही काम आहे. LCC सारख्या आणि ते यामधल्या ज्या डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स आहेत, त्यांचं देखील फार मोठं काम या ठिकाणी त्यांना ते करावं लागणार आहे. जरी हा कायदा आमचं या ठिकाणी संरक्षणासाठी आमच्यासाठी दिलेला असला, तरी बऱ्याचदा यामध्ये पहिला प्रश्न असा काढला जातोय, पुरुषांकडून आम्हाला नेहमी प्रश्न विचारला जातो, की जसं म्हणजे स्त्रियांच्याच बाबा संरक्षणासाठी सगळे कायदे केले आहेत. परंतु हे विचारत असताना त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, की स्त्रियांचे संरक्षण करण्यासाठी हे कायदे करण्याची गरज का निर्माण झाली? कारण कुठून तरी पुरुषांकडून त्यांना त्रास होतोय. म्हणजे कुठलेही कायदे हे सहज होत नाहीत. मी तुम्हाला भौरी देवीची सगळी स्टोरी सांगितली, की त्या बाईला न्याय तर मिळालेलाच नाहीये. तिला उलट किती त्या अन्यायाला तोंड द्यावं लागलंय. म्हणजे रेपची ती केस असतानाही तिला त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाहीये. परंतु अशी परिस्थिती असताना देखील ज्या पद्धतीने ह्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं जे काही आव्हान आहे, ते आमच्या स्त्री संघटनांपुढे फार मोठं एक आव्हान निर्माण झालेलं आहे असं मला वाटतं. पण निश्चितचपणे अनेक संघटना ह्या हिरिरीने याच्यामध्ये काम करतानाही मला या ठिकाणी दिसतायत. परंतु त्याचं प्रमाण हे अधिक वाढलं पाहिजे. सरकारी प्रयत्न तर झालेच पाहिजेत, पण सामाजिक संघटनांचाही सहभाग त्याच बरोबरीने तो झाला पाहिजे, असं मला या ठिकाणी आवर्जून इथं सांगावसं वाटतंय. आणि या पद्धतीचं काम करताना माझा तो मुद्दा राहिला, की पुरुष असं या ठिकाणी पुरुषांकडून किंवा पुरुष कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, ते आम्हाला विचारतात, की "मॅडम याच्यामध्ये जर खोटी केस केली तर काय हो?" तर खोटी केस केली तर त्याच्यासाठी तरतूद आहेच ना. उलट महिला संघटनांचा आधी विरोध होता, की तुम्ही खोटी केस केली म्हणून अशा पद्धतीचं कलम त्या ठिकाणी टाकू नका. कारण त्याचा वापर होण्याच्या ऐवजी गैरवापरच होईल. परंतु मला तुमच्या आपल्या ह्या चर्चेच्या माध्यमातून सांगावसं वाटतं, की जर एखाद्या महिलेने त्या ठिकाणी खोटी किंवा चुकीची किंवा गैरसमजुतीच्या आधारावर किंवा चुकीचे पुरावे देऊन, खोटे पुरावे देऊन जर काही अशा पद्धतीच्या केस दाखल केलेली असेल, तर तिच्यावर देखील या ठिकाणी ॲक्शन घेण्याची तरतूद या कायद्यामध्ये दिलेली आहे. जसं 498 मध्ये म्हणजे तो कायदा बाबा 498 हा आला म्हणजे काय पुरुषांवर सगळं किंवा नवऱ्यावर त्याच्या सासू-सासऱ्यांवरच काहीतरी सूड घेण्यासाठीच हा 498 आला काय? अशा पद्धतीचं एक आपल्याकडे त्या ठिकाणी वातावरण निर्माण केलेलं आहे आणि तशाच पद्धतीची भीती या ही महिला खोटी केस कशावरून दाखल करणार नाही, अशा पद्धतीने त्या ठिकाणी घेतलं जातंय. परंतु ती देखील हा कायदा करताना बॅलन्स असा आहे व्ह्यू घेतलेला आहे आणि जर अशा पद्धतीने खोडसाळ पद्धतीने किंवा चुकीची, खोटी अशी केस दाखल होत असेल, तर महिलांचे देखील त्या ठिकाणी जे काही हे आहे म्हणजे ॲक्शन आहे त्यामध्ये ती समितीला घेता येणार आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना असेल, स्थानिक तक्रार समितीला असेल, अंतर्गत तक्रार समितीला असेल, त्यातलं तथ्य तपासून त्यावर योग्य ते आदेश हे करण्याची आणि ॲक्शन घेण्याची तरतूद देखील त्या ठिकाणी आहे. त्यामुळे पहिल्यांदा हा कायदे स्त्रियांच्या संरक्षणासाठी का आलेत? तर पुरुष मानसिकतेतून ज्या पद्धतीने किंवा स्त्री-पुरुष जे काही लिंगभेद आहे, त्या आधारावर दिली जाणारी जी असमान वागणूक आहे. पहिल्यांदा महिलेला ती एक माणूस आहे. ती आपल्यासारखीच आहे. तिला आपल्यासारखेच अधिकार आहेत. या पद्धतीची जी मानसिकता आहे, ती जोपर्यंत तयार होणार नाही, तोपर्यंत हा कायदा आणि त्याची अंमलबजावणी आणि त्याची जी काही म्हणजे उपयोगिता जी आहे, ती मला वाटतं ही जास्तीत जास्त पद्धतीने असणार आहे. हे जे कायद्याच्या अंमलबजावणीचं जे आव्हान आहे, ते हे स्वीकारलं पाहिजे आणि ते स्वीकारलं जाईल असं मला वाटतंय. कारण ज्यावेळेला मी ह्या समितीमध्ये मी तर 2003 पासून ह्या अंतर्गत जी समिती होती म्हणजे कायदा आला 13 ला, परंतु 2003 लाच मी आमच्या कार्यालयामध्ये मी जिथं काम करत होते, त्या ठिकाणी ही समिती स्थापन करावी. त्यावेळेला विशाखा गाईडलाईन्स होत्या. परंतु विशाखा गाईडलाईन्स असतानाही
तो प्रस्ताव मी आमच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांकडे तो पाठवला होता आणि विशाखा गाईडलाईन्स आहेत तोपर्यंत आमच्या कार्यालयातही मिळालेल्या नव्हत्या. खरं ते त्या आस्थापनातून मिळणं आवश्यक होतं. म्हणजे मंत्रालयातूनच खरं ते येणं आवश्यक होतं. परंतु त्याची प्रत मागवून मी 2003 लाच आमच्याकडे ही अशा पद्धतीची समिती तयार केली होती आणि त्याचे अवेअरनेस प्रोग्राम आम्ही पुरुष आणि स्त्री कर्मचारी आणि अधिकारी अशा संयुक्त पद्धतीने अवेअरनेस करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. त्यामुळे सुरुवातीला असणारा जो काही विरोध आहे किंवा विरोध हा कशामुळे होतो, की माझ्यावर कुठेतरी हे नियंत्रण येणार आहे. असं ज्यावेळेला त्या पुरुष अधिकाऱ्याच्या किंवा पुरुष कर्मचाऱ्याच्या मनामध्ये येतं किंवा पुरुष सहकाऱ्याच्या मनामध्ये येतं, तिथून खरं तर त्याला सुरुवात होते. परंतु जसं-जसं त्या कायद्यातील तरतुदी ह्या माहिती होत गेल्या, तसं ते वातावरण आमच्या कार्यालयातलं निवळत गेलं आणि जे म्हणतो आपण, की फ्रेंडली वातावरण. त्यांना मित्र असणं, मित्र म्हणजे कोण? आणि एखाद्या व्यक्तीला आपण एकतर्फी ती आपली प्रेयसी असल्यासारखं तिला वागवणं किंवा त्या पद्धतीने तिच्याकडे बघणं, यातला जो दृष्टिकोन आहे, तो खरं आपण समजून सांगणं खूप आवश्यक आहे. आणि आपण जसं-जसं ह्या कायद्याच्या अंमलबजावणीतल्या तरतुदी आणि हा कायदा का आला? याचं नेमकं काय आवश्यकता होती? हे आपल्या पुरुष सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जर आपण ते पटवून देण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं निश्चितच या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी त्याचा निश्चितच या ठिकाणी उपयोग होऊ शकेल, असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळे तुम्ही वेळ संपलाय? हो मॅडम, ठीक आहे. हं. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही घेऊ शकताय. आणि हो. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मला या ठिकाणी जी काही संधी दिली बोलण्याची त्याबद्दल मी तुमचे सत्यशोधक जे महिला आघाडी आहे त्यांचे निश्चितच या ठिकाणी आभार मानते. धन्यवाद मॅडम. हं, एकूणच आपल्याकडे एखादा कायदा निर्माण होण्यासाठी कुठेतरी अन्याय घडल्यानंतर किंवा कुणाच्या तरी वाट्याला अत्याचार आल्यानंतर कायद्यांची निर्मिती होते. अशा हं, पद्धतीचा याचा एक खूप मोठा ग्राफ, त्याची पार्श्वभूमी, भौरी देवीची केस, विशाखा हं, गाईडलाईन्स आणि या कायद्यामधले सगळे अंमलबजावणीतले खळगे आणि नंतर आपण याविषयीचा जो अवेअरनेस वाढवला पाहिजे त्याविषयीची हं, अतिशय मार्मिक आणि विस्तृत अशी चर्चा आपण आमच्या समोर केली. हं, तर आपण साधारण सव्वा तासापासून ही चर्चा करतोय. मला हं. फक्त एकच प्रश्न या अनुषंगाने विचारावासा वाटतो आणि नंतर आपण कन्क्लूड करूयात. तो असा की यामध्ये म्हणजे जसं तुम्ही गैरसमजांबद्दल पण सांगितलं, की या कायद्याला घेऊन जे गैरसमज असतात, तर ते तसं नाहीये. हां. तर मला विचारायचं आहे, की यामध्ये जी शिक्षा दिल्या जाते, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं? हां, आणि आता हां, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. कारण यासाठी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निर्णय दिलेला होता एका केसमध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की सर्व्हिस आता जर समजा स्टेट गव्हर्नमेंटचे कोणी कर्मचारी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असेल, तर स्टेट गव्हर्नमेंटचा आपण धरूया, की राज्य सरकारी कर्मचारी तो आहे. तर तिथला जो कोणी अधिकारी असेल तर किंवा कर्मचारी असेल, तर त्यांचे जे काही स्टेट सर्व्हिस रूल्स आहेत. तर त्या सर्व्हिस रूलमध्ये त्या ठिकाणी त्या पद्धतीची जी काही मिसकॉन्डक्ट त्याने गैरवर्तन त्या ठिकाणी केलेलं असेल, तर त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई होऊ शकते. मग ते सस्पेन्शन असेल त्याचं, एखादी पगारवाढ म्हणजे वेतनवाढ म्हणतो आपण, ती रोखणं असो, गंभीर त्याने काही जास्त केलेलं असेल, तर त्याला पदावरून काढून टाकणं, त्या नोकरीमधून काढून टाकणं, अशा पद्धतीचं देखील त्या ठिकाणी तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे. आणि थोडासा माईल्ड तो हे असेल, तर ते सामोपचाराने बाबा त्याने त्याने माफी मागणं त्याची, लेखी माफी मागणं. त्यानंतर त्याला एखादं काहीतरी काम करायला देणं, की तो ज्या पद्धतीचं गैरवर्तणूक करतो आहे, म्हणजे त्याने सुधारावं. त्या पद्धतीची देखील त्याला त्या ठिकाणी एक अशी समज दिली जाते. म्हणजे समज देण्यापासून ते त्याला त्या पदावर म्हणजे तो जिथं काम करतोय, त्या पदावर काढून टाकेपर्यंत या शिक्षेचं त्या ठिकाणी स्वरूप आहे. काही याच्यामध्ये जर त्या महिलेचं पीडित महिलेचं जर शारीरिक तिचं हे झालेलं असेल किंवा मानसिक तिचा इजा झालेली असेल, तर त्याचं आणि तिला त्यासाठी जे काही औषधोपचार घ्यावे लागलेले असतील,
तिचं जे आर्थिक त्या ठिकाणी हे झालेलं असेल, नुकसान झालेलं असेल, तर कॉम्पेन्सेशन ची सुद्धा त्या ठिकाणी शिफारस समितींना करता येऊ शकते. धन्यवाद मॅडम. हं, तर आपण हा कायदा एक विस्तृत पद्धतीने समजून घेतला. आपण जर बघितलं तर साधारण आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या जे कुस्तीपटू आहेत तिथपासून ते हं. असंघटित क्षेत्रामध्ये एकही कंप्लेंट नोंदवल्या न जाणे म्हणजे जवळपास सगळ्या स्तरांमधल्या स्त्रियांच्या वाट्याला येणारी जी लैंगिक हिंसा आहे, लैंगिक छळ आहे, तर याचा पट आपल्याला दिसतो. तर हो. मला या निमित्ताने एक म्हणावंसं वाटतं, की जेव्हा अशा घटना पुढे येतात किंवा आता जसं कुस्तीपटूंचा मुद्दा आहे, तर हं. जसं मॅडमच्या बोलण्यामध्ये स्त्री समाजामध्ये जे संवेदन आहे स्त्री प्रश्नांप्रती ते वाढण्याची किती हो, गरज आहे हा एक मुद्दा हो, होता. तर हो. असं जेव्हा आपल्याला दिसतं तर ते आपण खूप एकजुटीने, एकोप्याने, सॉलिडॅरिटीने एकत्रित यायला पाहिजे. हा एक मेसेज मला या निमित्ताने ठेवावासा वाटतो. आणि हं, मी सत्यशोधक महिला आघाडीच्या वतीने आदरणीय आणि ज्या केसेस नोंदवल्या जातात त्यांची दखल घेतल्या जावी. ती घेतल्या हं, जात नसेल तर त्यावर सगळ्यांनी बोलावं ही एक आशा व्यक्त करते. आणि सरतेशेवटी भौरी देवींचं एक कोटेशन सांगून मी आपली चर्चा थांबवते. ते हं, असं आहे की टुडे 2 ऑफ देम रेप मी, टुमॉरो 4 विल रेप मी. आय हं. वॉन्ट टू मेक नॉईज. आय वॉन्ट टू फाईल अन FIR. हो. तर हे स्टेटमेंट गौरी देवेंनी दिलं खूप होतं. महत्वाचं. तर आवाज उठवला गेला पाहिजे आणि बोलल्या निश्चितच. गेलं पाहिजे. आणि आपण महिलांनी, पुरुषांनी अन्यायाविरुद्ध एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. तर सत्यशोधक महिला आघाडीतर्फे ही आयोजित चर्चा यामध्ये मॅडम आपण सहभागी झालात आणि ज्यांनी ही चर्चा ऑनलाईन पद्धतीने ऐकली त्या सर्वांचं मी सत्यशोधक महिला आघाडीतर्फे मनपूर्वक आभार मानते आणि ही चर्चा इथे थांबवते. थँक यू. धन्यवाद.